नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातल्या तसंच देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांना, आमदार, खासदार, मंत्री, पुढारी यांना नेमकं झालंय काय? यांच्याकडे हजारो कोटी, लाखो कोटी एवढा पैसा आलाय तरी कुठनं? बघा मित्रांनो, त्याचं कारण हे तसं घडलंय की रोज नवनवीन जमिनीचे घोटाळे निघतात यांचं। त्यात आता दस्तूर खुद्द अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी जो 1800 कोटीची जमीन 300 कोटी लाटलेली आहे आणि ते सगळं नियम सगळे धाब्यावरती बसवून मग ते म्हणजे अगदी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर सगळं खरेदी केलेलं आहे। स्टॅम्प ड्युटी सुद्धा वाचवलेली आहे आणि ह्या प्रकरणी आता अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागणार आहे। तसं विरोधकांनी मागणी केलेली आहे, चौकशा सुरू झालेल्या आहेत। म्हणजे घोटाळे पे घोटाळे, घोटाळे पे घोटाळे असं काहीसं चित्र आहे आणि यात अजित पवार यांची विकेट जाणार हे मात्र तिथंच खरंय। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं जे सरकार सत्तेत आलंय देशामध्ये, हे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एवढे घोटाळे वाढले, एवढे भ्रष्टाचार वाढले की नुसतं भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार, आणि विशेषतः करून या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात नाही याला देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे पाठीशी घालतात। तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाठीशी घालतात। म्हणजे किती जरी मोठे घोटाळे केले तरी त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातंय। म्हणजे ह्याच्या पाठीमागे देखील अनेक घोटाळे बाहेर निघले। कोणाचा डान्स बार निघला, कोण दारू पिताना बसलेलं दिसलं, कोण पैशाच्या बॅगा दिसल्या, हे सगळं जरी दिसलेलं असलं तरी एकाही मंत्र्याचा राजीनामा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नाही। म्हणजे हे सरकार घोटाळ्याबाजांच्या पाठीशी आहे असं काहीतरी दिसतंय आपल्याला। आता ह्याच्यामध्ये लोक कोर्टात सुद्धा जाणार आहेत अजित पवारांच्या राजीनाम्या संदर्भात आणि तो राजीनामा देखील होईल असं काहीच चित्र दिसतंय बघा। आता हे प्रकरण काय ते सुरुवातीला आपण बघू। शासनाची 152 कोटींची फसवणूक झालेली आहे। म्हणजे मुद्रांक शुल्क जे आहे हे फक्त 500 रुपये भरलेलं आहे। म्हणजे पहिला एक गुन्हा की शासनाचं 150 कोटीचं मुद्रांक शुल्क बुडवलेलं आहे। म्हणजे अमेडिया कंपनी जी आहे ही पार्थ पवारांची कंपनी आहे। पार्थ पवारांच्या घरचा पत्ता त्या अमेडिया कंपनीचा आहे। आता ती अमेडिया कंपनी कडून म्हणजे 1800 कोटी रुपयाची बाजार मूल्य असलेली जी जमीन आहे, म्हणजे पार्थ पवार यांची ही अमेडिया कंपनी आहे आणि या कंपनीकडं म्हणजे कंपनीनं महारवतनाची जमीन, सरकार असलेली जमीन, आता ह्या जमिनीचे अनेक वर्ष झालं प्रकरण सुरू आहे। त्याचा पाठपुरावा सुरू आहे, त्याची उलटी सुलटी कागदपत्र करणं सुरू आहे। एकनाथ खडसे महसूल मंत्री असतानाच ते प्रकरण आहे, त्यानंतर बाळासाहेब थोरात होते, आता चंद्रशेखर बावनकुळे, म्हणजे अनेक वर्ष झाले ही प्रकरण सुरू आहे। आणि त्याच प्रकरणाचा काल खरेदी खताचा व्यवहार झाला परवा दिवशी आणि हे प्रकरण अचानक बाहेर निघलं। आता ह्याच्यामध्ये कारवाई फक्त निबंधक याच्यावरती झाली, तहसीलदारवरती झाली आणि अजून एकावरती झाली। म्हणजे ज्या पार्थ पवारांची जी कंपनी आहे, कंपनीचे जे संचालक आहे त्या संचालकावरती झाली। म्हणजे इतर कोणावरती कारवाई झालेली नाही। खरं पाहता जे जिल्ह्याचे अधिकारी असतात त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, परंतु त्यांच्यावरती कारवाई झालेली आपल्याला दिसत नाही। आता शासनाची फसवणूक तर झालेली आहे। म्हणजे साधारण 1800 कोटी रुपयाचा व्यवहार आहे, त्याला 152 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं, परंतु हा व्यवहारच 300 कोटीचा दाखवला गेला आणि 300 कोटीला 7×21 म्हणजे 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं, परंतु स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी फाईल पाठवली गेली मंत्रालय स्तरावरती आणि ती मंजूर देखील झाली आणि 48 तासात झाली आणि फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती जमिनीचा व्यवहार झाला आणि त्या व्यवहार प्रकरणी सहाय्यक निबंधक रवींद्र तारू याला निलंबित करण्यात आलेला आहे। आता हे जरी असलं तरी खरं पाहता अजित पवारांना राजीनामा देणं गरजेचं होतं। अजित पवारांनीच या प्रकरणी राजीनामा देणं गरजेचं होतं। अजित पवारांनीच दबाव टाकला आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं आहे।
आता या जमिनीची विक्रीची पूर्व परवानगी घेतलेली नाही. जमिनीची विक्रीची पूर्व परवानगी घ्यायची म्हणलं तर त्याचं मूल्यांकनाचा नजराना हा 50% भरणं अपेक्षित असतं. म्हणजे वर्ग 2ची जमीन आहे, महारवतनाची जमीन आहे, याचा नजराना 50% भरणं गरजेचं होतं, परंतु तो देखील भरला गेलेला नाही. यातून 146 कोटी रुपयांची तसेच व्यवहार करताना 2% मुद्रांक शुल्काची 6 कोटी रुपयांची रक्कम भरली नाही. म्हणजे काहीच भरलेलं नाही. 152 कोटी पण भरले नाहीत. त्याच्यामुळं मुद्रांक शुल्क विभागाने फसवणूक झाल्यामुळं अमेडिया एंटरप्राइजेस LPG कंपनीवर गुन्हा दाखल केलेला आहे. आता या कंपनीचा पत्ता पार्थ पवार रहिवासी असलेल्या बंगल्याचा आहे. आता या प्रकरणी सरळच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फक्त चौकशा लावतात, पुढे काहीच करत नाही मित्रांनो. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरमधनं लगेच चौकशीचे आदेश दिले. आता चौकशीचे आदेश दिले, चौकशी नेमली. आता त्याची चौकशी सुरू आहे. सांगितलं की कोणाला सोडणार नाही, कठोर कारवाई करणार, आणि कारवाई तर काहीच होत नाही मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये प्रथम दृष्ट्या जे समोर आलेलं आहे त्या गंभीर बाबी आहेत. ह्या सगळ्या गंभीर बाबी असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री हे अशा कारणाला पाठीशी घालतायत. म्हणजे काय देशामध्ये नेमकं चाललंय काय नाही, हे काय करतंय सरकार तेच कळना. म्हणजे भयानक आहे मित्रांनो हे प्रकरण. म्हणजे ज्याच्याकडं कायदा सुव्यवस्था आहे तो त्या कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः ढिंडवडे काढतोय. म्हणजे ज्याच्या हाती ससा तोच पारधी, अशी परिस्थिती झालेली आहे. आता मुद्रांक शुल्क चुकवल्या प्रकरणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. आता ही समिती जरी गठीत केलेली आहे, हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण सुहास दिवसे यांच्या मार्फत सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक कार्यालय पुणे राजेश मोठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे आणि याचा अहवाल 7 दिवसात द्यायला सांगितलेला आहे. आता या प्रकरणी 3 जणांवरती ते गुन्हे दाखल केलेले आहेत. हे कोणी केलेले आहेत? राजेंद्र हिंगणे म्हणजे संतोष हिंगणे जे आहेत. म्हणजे हे हिंगणे साहेब कोण आहे? सहजिल्हा निबंधक तथा वर्ग 1 मुद्रांक जिल्हा अधिकारी. म्हणजे जे खरेदी विक्री करण्याचा जे सगळ्यात मोठा साहेब असतो तो साहेब. म्हणजे ह्यांनी आता फिर्याद दिलेली आहे की जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार असलेल्या शीतल किसानंद तेजवानी, आमेडी कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सहनिबंधक रवींद्र तारव या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे सरकारनं. आता तर हा गुन्हा दाखल केलाय. फक्त गुन्हा दाखल करून चालणार आहे का? ह्याच्यामध्ये मूळ भागीदार आहे पार्थ पवार. पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल केलाय का? अजिबात नाही. म्हणजे हा सगळा व्यवहार जो आहे हा सगळा अजित पवारांच्या सांगण्यावरून झालेला आहे. त्याच्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, परंतु सोयीस्करपणे अजित पवार हे राजीनामा द्यायला तयार नाहीत. विरोधकांनी आरोप केलेले आहेत, परंतु अजित पवारांची अनेक प्रकरणं आपण पाहिलेली आहेत की 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं पुढं काय झालं. म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा करून सुद्धा पुढं काहीच नाही झालं मित्रांनो. नरेंद्र मोदीने सांगितलं की बाबा 70,000 करोड का घोटाळा हो गया आहे आणि त्यांनाच उपमुख्यमंत्री करून टाकलं. म्हणजे काय प्रकरण आहेत मला सांगा बरं मित्रांनो. आता पुण्यातील हे अजित पवारांनी असं सांगितलं की पुण्यातल्या जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत माझा सुखानु संबंध नाही, मला हे माहीत नाही, मला हा व्यवहार मान्य नाही आणि मी सुद्धा या प्रकरणाची चौकशी करा असं मुख्यमंत्र्याला सांगणार आहे असं अजितदादांनी सांगितलंय. काय बारक्या पोरांना याड्यात काढल्याने काढते तो. अजित पवाराचं वय परत जवळपास 65-70 वय होत आलेलं आहे आता आणि 10-20 वर्षांनी विषय संपतोय. एवढ्या प्रॉपर्टी घेऊन करतायत तरी काय हे लोकांचं बळकव म्हणजे काय भयान परिस्थिती आहे हो. आता अजितदादांनी सांगितलं की माझा बाबा ह्याच्यामध्ये सुकडा संबंध नाही. अहो 1800 कोटीची जमीन तुम्ही 300 कोटीत घेताय. 300 कोटी सुद्धा सरकारला भरत नाही. 300 कोटीचा स्टॅम्प ड्युटी सुद्धा सरकारला भरत नाही. ते सुद्धा स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवताय आणि चंद्रशेखर बावनकुळे हे मंजूर करून देत आहेत आणि त्याच्यावरनं खरेदी केली जाते अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. आणि जे 300 कोटी रुपयाचा व्यवहार झाला तो व्यवहार कुठल्याही बँकेतनं 300 कोटी रुपये ज्याने विक्रीदार आहे त्या विक्रीदाराच्या नावावर करून पैसे पाठवले नाही. म्हणजे कुठल्या बँकेतनं ट्रान्झॅक्शन झालं हे सुद्धा काही दाखवलं गेलेलं नाही. म्हणजे बघा आपल्या देशामध्ये 2014 पासून म्हणजे नरेंद्र मोदी आल्यापासून किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढलाय त्याची ही उत्तम उदाहरण मित्रांनो.
किती भ्रष्टाचार वाढलाय? काय ह्या भ्रष्टाचाराला लिमिट आहे का नाही मला सांगा बरं. म्हणजे अख्खच्या अख्ख खाऊन टाकलं जातंय. आता जे आमचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्यांना आपण म्हणायचो, ते अण्णा आता कुठे आहेत? अण्णाने झोपेचं सोंग घेतलंय. अण्णा डारा 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 घोरतेत. ज्यांना आम्ही देशातला दुसरा गांधी म्हणत होतो, त्या दुसऱ्या गांधीनं फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी आणि काँग्रेस पक्ष देशातून हद्दपार करण्यासाठी फक्त मदत केली आणि आंदोलनं केली. आज ज्या भारतीय जनता पक्षाचे भ्रष्टाचार एवढे मोठे चव्हाट्यावरती येत आहेत, याच्यावरती अण्णा एक भ्र शब्द सुद्धा बोलत नाहीत. अण्णांचं मत एवढंच आहे की बाबा मी आता म्हातारा झालोय आणि मी आता हा घोटाळा बाहेर काढू शकत नाही, तर आता तुम्ही सगळ्यांनी मिळून आंदोलनं केली पाहिजेत, असं काहीसं मत अण्णा हजारेंनी व्यक्त केलेलं आहे. आता अण्णांच्या कानावर काय गेलं नसेल का हे? अण्णा काय पेपर वाचत नसेल का? अण्णा सुद्धा पेपर वाचत असतील, परंतु अण्णाने सुद्धा ह्याच्यावरती काहीही केलेलं नाही. म्हणजे किती जरी भ्रष्टाचार केला, काय जरी झालं तरी हे भारतीय जनता पक्षाचं सरकार ह्या सगळ्या घोटाळेबाजांना पाठीशी घालतंय. काय नाही, तेवढ्या पुरतं 4 दिवस पेपरला येते, कालवा होतोय आणि लोक विसरून जातात. मतदानाच्या टायमाला हेच लोक काय उलटा पलटा करून निवडणुका जिंकतायत. कशा जिंकल्या ते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ह्याची जी काय गंभीर अशी उदाहरणं आहेत मित्रांनो. आता हे 40 एकर जमीन आहे. 40 एकराच्या जमिनीवरच्या खरेदीवरून हा सगळा वाद झालेला आहे. आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदे हे 2014 एकनाथ शिंदे सुद्धा 2014 नंतरच्या कार्यकाळामध्ये म्हणजे 2019ला जे सरकार आलं ह्याच्यामध्ये सुद्धा मंत्री होते. तेव्हा सुद्धा जमीन घोटाळ्याचे बरेच आरोप झालेले आहेत. आणि त्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांचे जे संजय शिरसाट म्हणून मंत्री आहेत ह्यांच्यावरती सुद्धा जमीन घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत, परंतु ह्याच्यावरती काहीही कारवाई पुढे केली गेलेली नाही. असंच आता हे 40 एकर जमिनीचं प्रकरण आहे. आपण पाहिलं असेल की एकनाथ खडसे जे महसूल मंत्री होते, 12 खात्याचे कॅबिनेट मंत्री होते आणि त्यावेळेस देखील असाच जमीन म्हणजे भोसरीतला भूखंड घोटाळा प्रकरण झालं होतं आणि यामध्ये एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आज तेच एकनाथ खडसे छाती टोकपणे सांगतायत की ह्याच्यामध्ये अजित पवार यांचा राजीनामाच घेतला पाहिजे, परंतु तो सोयीस्करपणे भारतीय जनता पक्ष राजीनामा घेत नाही. देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालतायत, नरेंद्र मोदी पाठीशी घालतायत, त्याच्यामुळंच हे सगळे प्रकरण वाढतायत. असंच एकंदरीत काहीच चित्र आहे मित्रांनो. म्हणजे घोटाळ्याबाजांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाचं सरकार कसं ठामपणे उभं राहिलेलं आहे हे या प्रकरणातून दिसतंय. ज्या अंजली दमानी आहेत त्यांनी सुद्धा गेल्या 2-3 दिवसापासून आरोप करायला सुरुवात केली होती. त्यांनी सांगितलं होतं की अजित पवारांचा हा जमीन घोटाळा आहे आणि अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, परंतु त्या सुद्धा लिमिटेड बोलतात. त्यांचे जे पती आहेत, नवरा आहे, त्यांना महाराष्ट्र सरकारने सल्लागार म्हणून एका समितीवरती घेतलंय, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा बोलण्याचं लिमिट आलेलं आहे. आणि घोटाळेबाज घोटाळा करतायत, सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते, असं काही चित्र आहे. परंतु हे सगळं डोळे उघड ठेवून सगळी जनता बघते, परंतु जनता काहीच करू शकत नाही. अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे आणि चिंताजनक परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये झालेली आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.